पावसाळा म्हटला की सगळ्या सृष्टीलाच सृजनाचे वेध लागतात. उन्हाची काहिली कुठच्या कुठे पळून गेलेली असते. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि आपण सगळेच अतिशय प्रफुल्लित झालेलो असतो. आणि आपल्याबरोबरच व्हायरसेस आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि विषाणू हे सुद्धा खूप खुश झालेले असतात. नमस्कार, मी कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स मधनं डॉक्टर कल्याणी पाटील. आणि आज मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुमच्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची याविषयीच्या 7 टिप्स देणार आहे. पावसाळा हा जीवाणू आणि विषाणूंच्या वाढीसाठी अतिशय पोषक हवामान घेऊन येतो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की पावसाळ्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा व्हायरल फीवर्स, त्याच्यानंतर सर्दी, खोकला यासारखे अलर्जी, त्याचबरोबर पोट बिघडणं यासारखे आजार सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येतात. कारण या वेळेला हवेमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसेसचं प्रमाण जास्त असतं. हवा दूषित आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे अशा या दूषित हवामानामध्ये हेल्दी राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग असणं. आणि त्यासाठीच माझी आजची पहिली टिप आहे तुमची इम्युनिटी वाढवणं आणि त्यासाठी तुमच्या आहारामधले व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढवणं. तर व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात कशात असतं तर मोड आलेली कडधान्य, फळभाज्या, त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या आणि संत्री, लिंबू, मोसंबी यासारखी फळ. तर यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आहारात वाढवा, त्यामुळे तुमची इम्युनिटी नक्की वाढेल. दुसरं महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या आणि पाणी स्वच्छ आहे ना याची खात्री करून घ्या. पावसाळ्यामध्ये हवेमध्ये तसा गारठा असतो, त्यामुळे तहानेची आपल्याला तितकीशी जाणीव होत नाही. तर त्यामुळे तुम्ही पाणी भरपूर पिताय ना याकडे नक्की लक्ष ठेवा. त्याचबरोबर उकळून गाळलेलं पाणी तुम्ही प्या. तुमचे जे वॉटर प्युरिफायर आहेत त्यांची सर्व्हिसिंग व्यवस्थित करून घ्या. आणि बाहेर जर कुठे पाणी पिणार असाल किंवा काही कोल्ड्रिंक्स पिणार असाल तर ते पाणी स्वच्छ आहे ना, किंवा बाहेरच्या आईस क्यूब्स जर वापरले जाणार असतील तर ते स्वच्छ पाण्यापासून बनवले आहेत ना याची एकदा खात्री करून घ्या. आणि मी तर म्हणेन तुम्ही तुमचं पाणी घरूनच तुमच्या बरोबर बॉटलमध्ये कॅरी करा, जेणेकरून तुमचं आरोग्य तुमच्या हातात राहील. तिसरं म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर करा. आता हे प्रोबायोटिक्स म्हणजे काय असतात तर उपयुक्त बॅक्टेरिया जे तुमच्या आतड्यामध्ये असतात, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये राहतात आणि तुमच्या आतड्याचे आरोग्य वाढवतात, स्ट्रेंथ वाढवतात. तसेच तुम्ही जे पण पदार्थ खाता त्यातले सगळे न्यूट्रिएंट्स पुरेशा प्रमाणामध्ये आतड्यामध्ये शोषले जातील याची काळजी घेतात. तर हे प्रोबायोटिक्स कशामध्ये असतात तर दही, ताक, घरी बनवलेली लोणची, त्याचप्रमाणे आंबवलेले पदार्थ जसं इडली, डोसा, ढोकळा यामध्ये हे प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. तर यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की वापर करा, जेणेकरून पोट बिघडून आजारी पडण्याचं प्रमाण नक्की कमी होऊन जाईल. चौथं महत्वाचं म्हणजे उघडे पदार्थ, बाहेरचे पदार्थ हे खाणं टाळा. कसं असतं पावसाळ्यामध्ये आपण बघतो की रस्त्याला बऱ्याचदा खड्डे असतात, शिवाय गटारांमध्ये सुद्धा कचरा, घाण आणि पाणी साचलेलं असतं. आणि हे सगळं घाण पाणी जे आहे ते जीवाणू विषाणूंसाठी अतिशय पोषक असतं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणू विषाणूंची वाढ झालेली असते आणि ते हवेमार्फत या उघड्या पदार्थांमध्ये जाऊन बसतात. आणि असे उघड्यावरचे पदार्थ आणि फळं जेव्हा आपण खातो त्यावेळेला ते आपल्या शरीरात येतात आणि त्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळा. पाचवं महत्वाचं म्हणजे मच्छरांची पैदास होऊ न देणं. मच्छरांची पैदास ही साचलेल्या पाण्यामध्ये होत असते. त्यामुळे तुम्ही खात्री करून घ्या की तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही साचलेलं पाणी नाहीये ना, किंवा तुमचे जे ड्रेनेज आहेत ते कुठे चोकअप झालेले तर नाही आहेत ना याची खात्री करून घ्या. घरामधलं पण जे साचवलेलं पाणी आहे ते व्यवस्थित झाकण दिलेलं आहे ना, तुमच्या पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकलेल्या आहेत ना याची काळजी घ्या. कारण स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होते आणि खराब पाण्यामध्ये मलेरियाच्या डासांची पैदास होत असते. त्याचबरोबर मच्छर चावू नयेत यासाठी तुम्ही मॉस्किटो रिपेलंट तसंच मच्छरदाणीचा वापर नक्की करा. पुढचं महत्वाचं म्हणजे तुमच्या कपड्यांना इस्त्री करून ते वापरा. कारण पावसाळ्यामध्ये पुरेसं ऊन नसतं, त्यामुळे कपडे व्यवस्थित वाळत नाहीत, थोडे दमट राहतात आणि अशा दमट कपड्यांमुळे स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्ही कपड्यांना इस्त्री करून ते वापरा. त्याचबरोबर
बऱ्याचदा भरपूर पावसामुळे काय होतं, आपण भिजतो आणि मग ऑफिसेसमध्ये एसी असतो आणि असे ओले कपडे घालून जर आपण एसी मध्ये बसलो तर आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही तुमच्या बरोबर एक कपड्याचा सेट कॅरी करा, जेणेकरून तुम्ही कोरडे कपडे घालून ऑफिसमध्ये वावरू शकता. पुढचं म्हणजे पुरेशी झोप. झोप ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते, कारण झोपेमुळे आपलं मन आणि शरीर ताजतवान होत असतं, त्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते. पावसाळा हा अतिशय सुंदर आणि मनाची उमेद वाढवणारा ऋतू आहे आणि या अशा सुंदर वातावरणामध्ये तुम्ही तुमचं आरोग्य खूप चांगलं राहावं यासाठी मी सांगितलेल्या या वर्षात टिप्स आहेत, त्याचा नक्की अवलंबन करा. त्यामुळे तुम्ही हा ऋतू छान एन्जॉय करू शकाल. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू.